वृषभ राशी, ऑगस्ट महिना लागताच तुमच्या जीवनात या 10 भयंकर घटना अटळ आहेत. सावधान. नमस्कार मित्रांनो, वृषभ राशी ही राशी नव्हे तर ब्रह्मदेवाने घडवलेला एक तपश्चर्यच नमन आहे. सौंदर्य, स्थैर्य, प्रेमसंगीत, ऐक्य, सुख आणि घरगुती कर्जाचे संगती असणारी ही राशी जितकी वरून स्थिर आणि शांत वाटते तितकीच आतून खोल, भावनिक आणि शक्तिशाली आहे. पण या राशीचे जीवनात ब्रह्मदेव काही अशा गोष्टींची नोंद करतात ज्या टाळणं अशक्य असतं. त्या अटळ गोष्टी त्यांच्या जीवनात घडतातच. या लेखामध्ये आपण 10 अशा घटना, प्रसंग किंवा सत्याचा सखोल वेध घेणार आहोत ज्यांनी पुरुष व्यक्तींचे जीवन, मन आणि आत्मा आणि नियती पूर्णपणे बदलून टाकली असते. नंबर 1 आहे विश्वासघात. एकदा का जो आयुष्यभर पुरतो. वृषभ राशीची व्यक्ती स्वभावाने शांत, संयमी आणि प्रेमळ असते. त्या नात्यांवर पूर्ण विश्वास ठेवतात. पण ब्रह्मदेव त्यांच्या जीवनात एक असा प्रसंग घडवतात जेव्हा अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून मिळालेला विश्वासघात त्यांचे संपूर्ण जीवन बदलतो. हा धोका कोणाकडूनही असतो, मित्र, प्रेम, नातेवाईक किंवा व्यावसायिक संबंध. पण एक गोष्ट ठरलेली असते, ते म्हणजे रोशन व्यक्ती त्यानंतर कधीच पूर्वीसारखी राहत नाही. त्या अधिक कठोर, आतल्या आत गप्प आणि मनाने सजग बनतात. हा धोका त्यांना मोडून टाकतो असं वाटतं, पण खरं तर ते याच धक्क्यातून एक मजबूत, आत्मनिर्भर रूपात बाहेर पडतात. त्यांच्या अंतर्मनात या घटनेचा अशंकालीन नाही तर आजजीवन अस्तित्व राहतं. हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी फेज असते. लोकांवर विश्वास ठेवायचा बंद करतात आणि स्वतःवर फोकस करत राहतात. नंबर 2 आहे एकतर्फी प्रेम. अधुरं प्रेम, शाश्वत प्रेम वृषभ राशीचा प्राण आहे. पण ब्रह्मदेव त्यांच्या जीवनात नेहमीच एक अधुरं, एकतर्फी प्रेमाचे वळण ठेवतात. हे प्रेम कधी कॉलेजमध्ये, कधी बालपणी, तर कधी लग्नानंतर एखादा गुप्त व्यक्तीकडे असतं. ही भावना पूर्ण होत नाही, पण हीच भावना त्यांचे भावनिक जीवन खूप करते. हे प्रेम म्हणजे एक शाश्वत, अतूट असते. त्यात अपेक्षा नसतात, पण एक वेदना असते. ही वेदना त्यांना लेखन, संगीत आणि आध्यात्मिकतेकडे वळवते. या अधुऱ्या प्रेमाचं सौंदर्य म्हणजे त्यात शारीरिक नाही तर आत्म्याचे बंध असतं. वृषभ राशी स्थिरतेसाठी ओळखली जाते, पण ब्रह्मदेव त्यांच्या नशिबात एक असा टप्पा लिहितात जेव्हा त्यांचं सगळं धैर्य कोसळतं. घर, नोकरी, नातं, आरोग्य यापैकी काहीतरी गमावतात. हा काळ त्यांचे आयुष्य अंधारात टाकतो. पण या स्थैर्याच्या काळात त्यांना स्थैर्य म्हणजे बाहेरचं नव्हे तर आतलं असतं. हे उमगतं. मग ते ध्यान आणि योग साधना यामध्ये जीवनातले हे हाती पडल्यासारखं स्थैर्य हेच त्यांना वृषभ राशीकडे घेऊन जाते. कारण त्यांच्या मनात ब्रह्मदेव नवे बीज रोवतात जे कायमस्वरूपी स्थैर्य देणारं असतं. नंबर 4 आहे घर, जमीन आणि मालमत्ता. संघर्ष आणि विजयाची कुंजी. वृषभ राशीच्या लोकांमध्ये घर, जमीन, मालमत्ता यांचे अतूट ओढ असते. पण ब्रह्मदेव त्यांना ही गोष्ट सहज देत नाही. त्यांच्या जीवनात प्रॉपर्टीशी संबंधित मोठा संघर्ष असतो. कधी वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्काचा प्रश्न, कधी भाडेकरू शिवारात, तर कधी खरेदी केल्यानंतर कोर्ट कचऱ्या. पण एक गोष्ट अटळ, व्यक्तींच्या नशिबात, ह्या वृषभ राशी व्यक्तींच्या नशिबात हे सर्व संकट पार केल्यानंतर एक भव्य घर आणि स्थैर्य येतंच. हेच स्थायित्व त्यांचा आत्मविश्वास पुनर्संचयित करतो आणि ब्रह्मदेव ही त्यांच्या संयमाचे फळ देतात आणि तो संघर्ष त्यांना अधिक परिपक्व बनवतो. नंबर 5 आहे गुप्तधन आणि अचानक लाभाची सिद्धी. घटना वृषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्याच्या एका टप्प्यावर अचानक लाभाचे दान देतात. ही घटना पूर्णपणे अनपेक्षित असते. कधी वारसा हक्क, कधी चुकून मिळालेली मोठी संधी, कधी गुप्त गुंतवणुकीचा फायदा, तर कधी लॉटरी किंवा परदेशी नातेवाईकांकडून मिळालेली पाठिंबा. पण हे लाभ इतक्या अचानकपणे येतात की वृषभ राशींच्या व्यक्ती येथील स्वतःही थक्क होते. या गुप्त लाभामागे ब्रह्मदेव हा शत्रू, कधी त्यांचा सहकारी, कधी नातेवाईक, तर कधी जुना मित्र असतो. वृषभ राशींच्या व्यक्तींना जाणवतं की त्यांच्या यशामागे अडथळा निर्माण करणारी व्यक्ती कोण आहेत. या अंतर्गत युद्धातून व्यक्तीला स्वतःचं संरक्षण करावे लागते, तेही कोणालाही न दुखावता. या अनुभवातून ते वास्तविक माणूस ओळखणे शिकतात. अधिक सावध पण सुसंस्कृत बनतात. नंबर 8 आहे अध्यात्माकडे वळण्याचा
व्यक्तींच्या आयुष्यात एक असा क्षण घडवतात जेव्हा त्या व्यक्तीला सर्व काही असूनही आत्मा रिकामा वाटतो. त्या क्षणी त्यांच्या आत्म्याकडे ओढ सुरू होतो. ही ओढ एखाद्या सत्संगातून किंवा त्या ध्यानातून, ग्रंथ वाचनातून किंवा अचानक घडलेल्या मृत्यूच्या घटनेतून सुरू होते. हे भावनिक आध्यात्मिक जागरण इतकं प्रभावी असतं की वृषभ राशींच्या व्यक्ती त्यानंतर आपलं जीवन बदलतात. ते फक्त भौतिक सुखावरून आत्मिक शांतीकडे वळतात. हीच त्यांची खरी मोक्षयात्रा असते, ज्याच्यासाठी ब्रह्मदेव त्यांना तयार करत असतात. नंबर 9 आहे एक व्यक्ती म्हणजे कसा ब्रह्मदेवाने पाठवलेली वृषभ राशीचे जीवनात ब्रह्मदेव कशी व्यक्ती पाठवतात, जी त्यांची दिशा, उद्दिष्ट आणि आत्मिक विश्वास जागृत करते. ही व्यक्ती कुठल्याही रूपात येते. एखादा गुरु, शिक्षक किंवा प्रिय व्यक्ती किंवा एखादे छोटे मूलसुद्धा त्या व्यक्तीकडून मिळालेली शिकवण किंवा अनुभव वृषभ राशींच्या व्यक्तींच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी देतो. ही व्यक्ती कायमच राहत नाही, पण तिचा प्रभाव असो व्यक्ती या व्यक्तीकडे दैवी भेट म्हणून पाहिले जाते. नंबर 10 आणि अंतिम सत्य, प्रेम, शांती आणि आत्मजात. शेवटी ब्रह्मदेव वृषभ राशींच्या व्यक्तींना एक गोड बोध देतात, तो म्हणजे प्रेम हे आत्म्यातून सुरू होतं आणि शांती हे आत असते. जीवनाच्या शेवटच्या प्रसंगावर किंवा एखाद्या खोल प्रसंगात वृषभ व्यक्तींना हे उमगतं की त्यांनी आयुष्यभर ज्या गोष्टींसाठी संघर्ष केला त्या सर्व बाह्य होत्या. खरी जागा होत्या. तेव्हा ते आत्मशोधात राहतात. कधीकधी एकांतात जातात, आध्यात्मिक सेवा करतात किंवा ध्यानधारणा शिकवू लागतात. ते केवळ हुशार नसतात, तर ब्रह्मदेवाच्या योजना पूर्ण करणारे शांत युद्ध असतात. या व्यक्ती आत्मिक उन्नतीचा प्रवास करतात. ब्रह्मदेवाने ज्यांच्यासाठी लिहिलेल्या ह्या 10 गोष्टी म्हणजे नियतीचं रहस्य आहे. या गोष्टीपासून पळून जाणं तर शक्य नाही, पण त्यांचा स्वीकार करून जीवनात सुख समृद्धी मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.